किसानों को हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई। 7/12 कोरा करने और खेती माल को आधारभूत कीमत और ऐसी 11 विभिन्न मांगों को लेकर संघर्ष। शेतकरी संगठन के संतोष चौहान पिछले 7 दिनों से पुसद तहसील कार्यालय के सामने आमरण अनशन पर बैठे। संतोष चौहान का कहना है कि जब तक सरकार उनकी मांगे स्वीकार नहीं करती तब तक वे अनशन नहीं तोड़ेंगे, चाहे इसके लिए उन्हें अपने प्राणों की आहुति ही क्यों न देनी पड़े। लगातार अन्न त्याग के कारण उनकी तबीयत गंभीर रूप से खराब हो गई। यवतमाल जिला पहले से ही किसानों की आत्महत्याओं के लिए बदनाम रहा। ऐसे में किसानों के हक के शुरू इस आमरण अनशन की और अब तक कोई गंभीर दखल नहीं की है। इस वजह से किसानों में तीव्र नाराजगी व्यक्त हो रही। यह अनशन संघर्ष शेतकरी संगठन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष गोडसे पाटिल यांच्या नेतृत्व में शुरू। इस समय जिला अध्यक्ष भैवत सूर्यवंशी पाटिल, यवतमाल जिला संपर्क प्रमुख अरविंद गोविंद चौहान, पुसद तालुका अध्यक्ष श्री अमोल कदम, पुसद तालुका संपर्क प्रमुख श्री विष्णु जादव, पुसद तालुका शहर अध्यक्ष श्री वैभव दावनी, शहर कार्याध्यक्ष किरण कांबले, शाखा संगठक श्रीकांत मेहत्रे, सेलू सर्कल प्रमुख प्रशांत वानखेड़े, जीएम जादव आदि कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। प्रशासनानं म्हणलं होतं, निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। पुन्हा आता जो ओला दुष्काळ झाला त्याच्यासाठी आम्ही 50,000 रुपयाची मदत मागितली होती, पण ती पण तोकडी दिली। आज आता हे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, कुठं 2,000 रुपये, कुठं 4,000 रुपये असे मिळत आहे। आणि सरकारनं तर असा बोबाटा केला की जसं काही शेतकऱ्याचं सगळं हक्क 100% ती भरपाई करून दिली। संघर्ष शेतकरी संघटनेचे पुसद येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे। गेले 7 दिवसापासून अमर उपोषण चालू आहे, पण संतोष भाऊ नारायण चव्हाण यांचं उपोषण चालू आहे। पण आतापर्यंत कुठल्याही शासकीय म्हणजे आमच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टरी 50,000 रुपये सर्वांना मदत द्या, पण आतापर्यंत कुठलीही तशी मागणी झाली नाही, मान्यही झाली नाही। फक्त ज्यावेळेस शासन होतं आणि ज्यावेळेस निवडणुकाच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांना की आम्ही कर्जमाफी करू, पण आतापर्यंत कुठलंही तसं काहीच झालं नाही। आणि महत्त्वाचा विषय, आता आज 7वा दिवस आहे, त्या माणसाच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा नाही आहे आणि अन्नाचा कणसुद्धा नाही। आणि महत्त्वाचा विषय की आज त्यांची प्रकृती एवढी खालवली की त्या माणसाला सुद्धा उठतासुद्धा येत नाही। जर त्यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा कुठलाही प्रतिनिधी, आम्ही शेतकरी तुमच्या कुठल्याही लोकांना रोडवर फिरकू देणार नाही आणि महाराष्ट्रभर सगळीकडे पेटून उठेल, एवढं फक्त लक्षात ठेवू सर। माझं नाव अमोल कदम, मी संघर्ष शेतकरी संघटना तालुका पुसदचा तालुका अध्यक्ष आहे। छत्रपती संभाजीनगरवरून संतोष चव्हाण पाटील संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग उपोषणाकरिता तहसील कार्यालय पुसद इथे अन्नत्याग उपोषणाकरिता बसले आहेत। आजचा त्यांचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे की त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे आणि त्यांना बोलतासुद्धा येत नाही आहे। पण स्थानिक प्रशासन त्यांची या गोष्टीची कोणी दखल घेत नाही आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या मागितल्या? त्यांच्या न्यायाने हक्काच्याच मागण्या मागितल्या शेतकऱ्यांच्या। शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट देण्यात येईल असं शासनाचा जाहीरनामा होता, पण सरळ शेतकऱ्यांना काय सांगितलं की तुम्ही आपले पैसे खात्यामध्ये जमा करा। आणि सध्या पूरग्रस्त शेतकरी आहे, ओला दुष्काळ झालेला आहे, तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी जवळ आली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली, पण ते पैसे कसे येत आहेत हे आम्हाला याचा उलगडा झाला नाही। शेतकऱ्यांना सांगितले भरपूर पैसे येणार आहे, 18,500 हेक्टरी येणार आहे, पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000, 12,000, 3,000 सुद्धा खात्यामध्ये येत आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं इथं काय फसवणूक करत आहे का, हे आम्हाला पण जाब शासनाला विचारायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर संतोष चव्हाण पाटील यांच्या जीवाला कमी जास्त झालं तर आम्ही संघर्ष शेतकरी संघटना सर्व प्रशासनाला दाखवून देऊ, त्यांची जागा दाखवून देऊ। नंतर कोणताही शासकीय कर्मचारी आम्ही कोणत्याही गावामध्ये शिरू देणार नाही, फिरकू देणार नाही।